ओके. नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्मार्ट लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चेंज द वाईजचा जो चॅप्टर आहे तो अपडेट असा पुढे नेणार आहोत. आज जरी वेळ झालेला असेल तरी सुद्धा आपण ऑल ओव्हर आपल्याला 3 ते 4 टाइप्स पूर्ण झाल्याशिवाय आपण आजचं लेक्चर ऑफ करणार नाही. निश्चितच आपण 10 ते 10:30 वाजेपर्यंत हा लेक्चर कंटिन्यू ठेवणार आहोत. ओके. चेंज द वाईज बघा, कालपर्यंत आपण लक्षात घेतलेलं आहे की प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आणि पास्ट कंटिन्यूअस टेन्स सोबतच प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे परफेक्ट टेन्स आणि कंटिन्यू टेन्स याचा चेंज द वाईज कशा पद्धतीने होतो ते आपण इथे लक्षात घेतलेलं आहे. ओके. हाय सर. ओके. कांता, यशस्वी, अंजली, त्याच्यानंतर संदीप. ओके. थोडा उशीर झाला मात्र तरी पण आपण हे लेक्चर कंप्लीट करूया. बघा, सीक अँड राईट अ लेटर. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला फ्युचर सेंटेन्सचे नव्हे तर हा जो आपण हँड काढलेला आहे या पद्धतीने आपण हँड काढलेला होता. ओके. आणि ते अंगठा काढलेला होता आपण. ओके. म्हणजेच या ठिकाणी जो हा अंगठा आहे या ठिकाणी आपण एम, इज, आर घेतलेलं होतं. नंतर सेकंड याच्यामध्ये वॉच, नंतर वेअर घेतलेलं होतं. नंतर इथे हॅव हॅज घेतलेलं होतं. हॅव हॅज. ओके. हॅव हॅज. आणि या ठिकाणी एकच भाष्य हॅड घेतलेला होता. आज आपल्याला या मॉडेलच्या संदर्भात सर्वचे सर्व क्वेश्चन्स पहिल्या सेशनमध्ये कंप्लीट करायचं आहे. सो या ठिकाणी मॉडेल्स येणार. मॉडेल्स. ओके. मी तुम्हाला क्लिअर केलं मॉडेल्स हे एक प्रकारे सहाय्यकारी क्रियापदच आहे. ओके. तर त्याच्यामध्ये शॉल येणार, शुड येणार, विल येणार, वुल्ड येणार, कॅन येणार, कुल्ड येणार, मे, माइट आणि मस्ट येणार. ओके. एवढेचे आपण लक्ष घेतले म्हणजे फॉर एक्झाम्पल 6 ते 9 जरी लक्ष घेतले, 13 आउट ऑफ 9 जरी आपण लक्ष घेतले तरी सुद्धा या ठिकाणी मॉडेल दिसला रे दिसला. मॉडेल्स म्हणजेच काय? शॉल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड अँड डेअर. यापैकी एक जर दिसला तर आपल्याला कॉमन वर्ड हा बी वापरायला लागतं. कोणतं वापरायला लागतं? बी. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. यामध्ये जर वॉचवेअर होते त्यावेळेस आपण बीइंग वापरला कॉमन वर्ड. त्याच्यानंतर हॅवेच होता त्यावेळेस आपण बीन वापरला कॉमन वर्ड. आज या ठिकाणी जर शॉलचं वाक्य असेल, शुडचं वाक्य असेल, विलचं वाक्य असेल, वुडचं वाक्य असेल, कॅनचं असेल, कुडचं असेल, मेच असेल, माइटचं असेल तर त्यावेळेस आपल्याला कॉमन वर्ड वापरायचा आहे. ओनली बीई मीन्स बी. ओके. आपण आता सुरुवात करूया. इट्स व्हेरी इझी टू सॉल्व. खूप इझी आहे सॉल्व करायला. निश्चितच सर्वांनी रिस्पॉन्स द्या. आपण शेवटपर्यंत म्हणजे 10:30 वाजेपर्यंत निश्चितच 1 तास तुम्हाला हा लेक्चर आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. ओके. बघा. हा. ओके. बघा काय करायचं आहे? कट प्लस आपण म्हटलेलं होतं, कट प्लस केला. हो सर, तुम्ही सांगितलेलंच होतं कट प्लस करायचं. कट प्लस म्हणजे चेन द वाईज असं मी सांगितलेलं होतं. अ लेटर आपण इथे घेतला. अ लेटर, अ लेटर. ओके. आणि बाय हर घेतला. बाय हर. झालं सेंटेन्स. मात्र हा जो कॅन आहे जो असला तोच तिथं ड्रॅग करायचा. कॅन घ्यायचा मात्र त्याच्यासोबत शब्द बी शब्द लिहून घ्यायचा. कॅन बी. रिटर्न. राईट, रोट, रिटर्न. झालं वाक्य. WRITTN रिटर्न. तुम्हाला कळलं आता काय करायचं. इथचा जो मॉडेल आहे मॉडेल म्हणजेच एक प्रकारे हेल्पिंग वर्बच आहे. मात्र तो फ्युचर टेन्स दर्शवणारा मॉडेल्स असतो. आणि तो जैसे ते खाली घ्यायचा त्याच्यासोबत बी लावायचा म्हणजे 100% लावायचा. लावाच लागतं. आणि इथं तुम्हाला माहितच आहे की V3 घ्यावं लागते म्हणून. सो अ लेटर कॅन बी रिटन बाय हर असं राईट आन्सर येतं. ओके. चला, हे जर तुम्हाला समजलेलं असेल तर निश्चितच सेकंड याचा तुम्ही राईट आन्सर देऊ शकता. ओके. ही विल राईट अन एसे. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फटाफट राईट आन्सर द्या कारण आज आपल्याला पूर्णतः लेक्चर पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण अर्ध्यापेक्षा म्हणजे 60% चेंज द वाईज आज आपल्याला कंप्लीटच करायचं आहे. ही विल राईट अन एसे. मी तुम्हाला सपोर्ट करतो की काय करायचं? कट प्लस करायचं. ओके. काय करायचं आहे आपल्याला? ऍट फर्स्ट कट प्लस करायचं. ऍट फर्स्ट कट प्लस करायचं आहे सर. ओके. कट प्लस करायचं आहे. तुम्हाला माहित पडलेलं आहे. विल राईट कट प्लस झाला. कट केला प्लस झाला. सुरुवात कशा करणार आहे? अँड एसे ने करणार आहे. अँड एसे. आणि एंडिंग होणार आहे बाय ही म्हणून. बाय ही. आता हा विल आहे तर विलचा विलच घ्यायचा. विलचा काय घ्यायचा? विलच घ्यायचा. विल. ओके. विल नंतर तुमचा आन्सर आलेलाच असेल. हा. विवेक MS27. विवेक गजबी. ओके. MS27 डायरेक्टली इंटरेस्ट दिली मला की हाय सावंत सर. MS27 म्हणजे अमरावती आणि मी पण अमरावती मधलाच आहोत. मात्र ड्युटीला रत्नागिरीमध्ये असल्या कारणाने इकडे कोकणामध्ये मधून आपण लाईव्ह क्लास घेतो. ओके. बघा,
सगळ्यांनी राईटच आन्सर द्यायचा आहे, सगळ्यांनीच राईटच आन्सर द्यायचा आहे आणि फटाफट फटाफट राईटच आन्सर द्यायचा आहे, कारण आज आपण बरेचसे टाइप्स असे क्लिअर करणार आहोत. सो फास्ट आपण जाऊया. काय येतं? विल बी येणार आहे इथं, विल बी, आणि त्याच्यानंतर रिटर्न येणार आहे, रिटर्न. ओके, WRITTN, रिटर्न. सो प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सरिता, संदीप, कांता, आपल्याला फास्ट पैकी पुढे जायचं आहे. ही विल राईट एन एसे अँड एसे विल बी रिटन बाय हिम. परीक्षेमध्ये हेच क्वेश्चन विचारले जातात, फक्त त्याचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह असतं. कुठे विल दिलं जातं, कुठे विल बी दिलं जातं, कुठे विल रिटर्न दिलं जातं, किंवा कुठे विल बी राईटच दिलं जातं. ते तुम्हाला तिथून शोधून त्याचा राईट आन्सर द्यायचा आहे. ही विल राईट अँड एसे. आणि इंग्रजीला महत्व द्या, इंग्रजीला महत्व द्या. किती तुम्ही मॅथमॅटिक्सचा अभ्यास करा, 2-4 आपल्याला स्वतः येतच असतात, कारण आपण ते मॅथमॅटिक्स करत गेलो. मात्र इंग्लिशच्या संदर्भात 30 पैकी आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाहिजे. जर माहीत करून घ्यायचं असेल तर आपला क्लास आहे. मार्क्स मिळवायचे असेल तर प्लीज फास्ट पैकी राईट आन्सर द्या. मला आतापर्यंत चॅटिंग दिसली नाही. ओके, ओके, आलेला आहे आन्सर. हा, NSA, संदीप म्हणतो की NSA विल बी रिटन बाय हिम. अगदी राईट असा आन्सर आहे. थर्ड कडे आपण जाऊया. ऑल द स्ट्रेंजर्स इन द विसिनिटी कुड हिअर द वर्ड्स. प्लीज गिव्ह द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आन्सर कुड हिअर आलेला आहे. द वर्ड्स न सुरुवात होणार. कशाने सुरुवात होणार आहे? द वर्ड्स, WORDS, वर्ड्स. एंडिंग कशाने होणार आहे? तर बाय ऑल द स्ट्रेंजर्स इन द विसिनिटी, इन द विसिनिटी, इन द विसिनिटी. ओके, इन द विसिनिटी. आता काय करायचं तुम्हाला माहितच आहे. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ऑल द स्ट्रेंजर इन द विसिनिटी कुड हिअर द वर्ड्स. द वर्ड्स मध्ये काय टाकायचं? म्हणजे तुम्हाला माहित आहे की एक काय घ्यायला लागतं, तर ऑक्झिलरी घ्यायला लागते, म्हणजे हेल्पिंग वर्ब घ्यायला लागते या ठिकाणी. त्याच्यानंतर कॉमन वर्ड घ्यावं लागतं आणि इथं V3 घ्यावं लागतं. एवढ्या 3 गोष्टी इथं प्रकर्षाने टाकावेच लागतात, जेणेकरून राईट आन्सर येणार आहे. कांता, कांता कोल्हापूरला राहते, विवेक अमरावतीला राहतं. निश्चितच सगळ्यांनी खूप चांगलं की निश्चितच मला माहित तरीच होते ना की माझे विद्यार्थी इथे ते आहे. विद्यार्थी म्हटल्यापेक्षा आपण सगळे फ्रेंडच आहोत. ओके, सो खूप अभ्यास करा, खूपच अभ्यास करा असं म्हणतो मी. हार्डवर्क, हार्डवर्क असा शब्दच तुम्ही असं चिटकून द्या घरी कुठेतरी. असा काही लिहिल्यापेक्षा हार्डवर्क असा शब्द आपल्या भिंतीवर लिहून टाका. निश्चितच तो आपल्याला जाणीव देत राहील की निदान आपल्या 2 वर्षांनी तरी हार्डवर्क करायचं आहे की नाही. हा, त्याच्यानंतर नको. दिगंबर म्हणतो की हॅलो सर. ओके, हा, राईट आन्सर द्या मित्रांनो. ऑल द स्ट्रेंजर इन द विसिनिटी कुड हिअर द वर्ड्स, कुड हिअर द वर्ड्स. आपल्याला आजचं सेशन सुद्धा खूप इझिली कंप्लीट करायचं आहे, कारण मी तुम्हाला 3 सेंटेन्स शिकवले, 3 टाइप्स शिकवले. 3 नव्हे तर आहे ते, हो, 3 टाइप्स मी शिकवले. आज सुद्धा आपल्याला 3 पेक्षा जास्त टाइप्स शिकायचे. ओके, फटाफट फटाफट आपण पुढे जाणार आहोत. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. काय आन्सर येते मित्रांनो ते तुम्ही मला सांगायचं. राईट आन्सर द्या प्लीज 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 प्लीज. द वर्ड्स, हा, आता काय केलं, द वर्ड्स पुढे आणला आणि ऑल द स्ट्रेंजर्स इन द विसिनिटी बाय नंतर मागे नेला. चालेल, मध्ये काय टाकायचं? ओके, ओके, हा, विवेक गजवी. येस येस येस. विवेक हा 10th स्टँडर्डला माझ्याकडे होता बहुतेक, 100%. आता हा कुड जो आहे तो COULD, कुडचा कुडच घ्यायचा. कॉमन वर्ड याच्यासोबत बी घ्यावाच लागेल. आणि हिअरचं काय होतं ते तुम्ही मला सांगा. आलेला आहे आन्सर संदीप कडून. द वर्ड्स कुड बी हिअर्ड. आता संदीप तू फक्त वर्ब मध्ये चुकलेला आहे. वर्ब, व्हेरी नाईस टीचर. येस 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 येस, थँक्यू दिगंबर. बघा, द वर्ड्स कुड बी या ठिकाणी तुम्हाला V3 वापरायचा आहे. तुम्ही V3 नेमका निश्चितपणे जर राईट असं तुम्ही टाईप करत असाल तरच हे आन्सर त्याच्याला राईट येतं, अदरवाईज नाही. सो तुम्हाला V1 V2 V3 पाठच पाहिजे. V3 तर तुम्हाला नेमका पाठच पाहिजे. V1 V2 सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे, कारण याच्यानंतरचे जे टाइप्स आहेत ते तुम्हाला त्या पद्धतीने विचारले जाणार आहे. आपल्याला इथे कुठलाही रूल्स वापरायचा नाही, फक्त आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, कट प्लस लक्षात घ्यायचा. कट प्लस झालं की चेन द वाईज खतम, कट प्लस केलं की चेन द वाईज खतम. मग इकडचा शब्द इकडे टाकायचा, इकडचे शब्द तिकडे बाय म्हणून टाकायचे. मधल्या याच्यामध्ये आपण आता आजचं मॉडेल्सचे टाइप घेतो. मॉडेल्स म्हणजे काय रे? मॉडेल्स म्हणजे शॉल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. एवढे शब्द दिसले की त्याच्यासोबत बी टाकायचं. बी टाकला, बी टाकला आणि V3 तर नेहमी टाकाच लागतं की नाही. द वर्ड कुड बी हर्ड. येस येस, रामेश्वर कडून राईट आन्सर आलेला. हर्ड, HEARD, HEARD.
HEARD, फक्त डी लावायचा आहे. मोस्टली आपण ईडी लावत असतो ना, परंतु हा एकमेव असा व्हर्ब आहे हिअर म्हणजे ऐकणे, HEARD हर्ड आणि HEARD हर्ड वापरावं लागतं. So right as answer the word could be heard by all the stranger in the vicinity. Next question. The passenger can collect the amount. Please give me the right answer of this question. फटाफट फास्ट पैकी टाइप करा. खूप फास्ट पैकी टाइप करा. It's very easy. Okay, it's very easy for all of you. The passenger can collect the amount. The passenger can collect the amount. Cut plus म्हणजे चेंज द वाइस. बस एवढंच गोष्ट लक्षात ठेवा. कट प्लस म्हणजे चेंज द वाइस. सुरुवात कशी नाही होणार आहे, मी तुम्हाला सपोर्ट करतोच ना. द अमाउंट आता इकडे काय येणार आहे, बाय द पॅसेंजर. ओके झालं, बाय द पॅसेंजर. आईचा कॅनचा कॅनच टाकला. इथे काय टाकायचं आणि इथे काय टाकायचं ते तुमच्यावर डिपेंड करतं आणि तुम्ही राईट आन्सर तुम्ही देऊ शकता. ओके, फास्ट पैकी घ्या. फास्ट घ्यायचं आपल्याला. प्रगती म्हणते की द अमाउंट कॅन बी कलेक्टेड बाय द पॅसेंजर. ओके, राईट आन्सर आहे प्रगतीकडून. द अमाउंट कॅन बी कलेक्टेड बाय द पॅसेंजर. आता तुम्हाला लक्षात आलेला आहे, मॉडेल दिसला. हा, मॉडेल म्हणजे काय, शॉल शूट, विल वुड, कॅन कुड, मे माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड आणि डिअर. याच्यापैकी एक जरी तिथे दिसला तर तो जैसे ते खाली ट्रॅक करायचा, त्याले शब्द लावायचा बी. कोणता लावायचा अटॅचमेंट, बी लावायचा. म्हणजे द अमाउंट कॅन बी कलेक्टेड बाय द पॅसेंजर. राईट असा आन्सर आलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. द वुमन मस्ट अंडरस्टँड द फंडामेंटल कॉजेस ऑफ द ड्राफ्ट. द वुमेन must understand the fundamental causes of the drought. बघा इथे कोणता आलेला, मस्ट अंडरस्टँड. ओके, मी इथं कट प्लस करतोय आणि सुरुवात मी कशाने करणार आहे तुम्हाला माहितच आहे. द फंडामेंटल causes, CAUSES, causes of the drought, DROUGHT. आता या ठिकाणी काय करायचं, तीन गोष्टी आपल्याला टाकावं लागेल. एक म्हणजे हा मस्टच करणार आपण. मस्ट इथे बी घेणार, इथे तुम्ही काय टाकायचं ते टाका, त्याच्यावर तुमचं राईट आन्सर मी काढणार. बाय द वुमेन. काय झालं, इट्स व्हेरी इझी. सुरुवात झालेली आहे द फंडामेंटल कॉजेस ऑफ द ड्रॉफ्ट. त्याच्यानंतर मस्ट बी. त्याच्यानंतर V3 मात्र तुम्ही पद्धतशीरपणे आला. V3 तुमच्याकडून राईट असा आला तर निश्चितचपणे तुमचं राईट आन्सर येणार आहे. महाटीटी 2021 साठी अतिशय इम्पॉर्टंट असा क्लास आहे. 6 ते 7च्या दरम्यान मी तुम्हाला काल असं सांगितलेलं होतं, 6 ते 7च्या दरम्यान मी इंग्लिशची बॅच सुरू केलेली आहे, इंग्लिश. ओके, परंतु आज मी थोडंसं चेंजेस करतोय. बऱ्याच मुलांचे मला कॉल आले, सर नाहीतरी तुम्ही 9 ते 10 किंवा मग 9 ते 10:30 इंग्लिशचे लेक्चर घेताच ना. आमचं तिथे कव्हर होतच सर. तुम्ही नाहीतरी आम्हाला फुलफिलच शिकवणार आहात. हो म्हटलं, मी फुलफिलच तुम्हाला या लेक्चरमध्ये शिकवणार, जेणेकरून 1.5 महिन्यामध्ये आपला कोर्स कम्प्लीटच झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ते शिकवणार. मग आणि त्याच्यावेळी मी मग त्याच्यासाठी असं ठरवलेलं होतं की तुमच्यासाठी एक काय करायचं की व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आणि तुमची बॅच 6 ते 7 घ्यायची. 6 ते 7 घ्यायची आणि 7 ते 9 माझा पेट बॅचचा लेक्चर असतो आणि 9 ते 10 ते 10:30 आपला हा शेड्यूल असतो. असा इव्हनिंगचा शेड्यूल आहे माझा. एवढेच फक्त मी दिवसातून क्लास घेतो, बाकीचे कुठली क्लास घेत नाही. 6 ते 7 हा टायमिंग मी आता सेट करणार आहोत. 7 ते 9 माझे पेड बॅचेस असतात स्वतःच्या. म्हणजेच पेड बॅचेस म्हणजे MSTET 2021 चे काही मुलांनी माझ्याकडे फीस भरून क्लासेस लावलेले ऑनलाईन, ते मी तिथे घेतो. 9 ते 10:30 आपण इथे लेक्चर घेतो आणि हा फ्री ऑफ कॉस्टच असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला उत्कृष्टरित्या नॉलेज शेअर करण्याचं काम मी करतो. ओके, मग मी तुम्हाला काल असं सांगितलेलं होतं की 6 ते 7 ची बॅच मी सेट केलेली आहे, ती आहे इंग्लिशसाठी. परंतु आज मी ते डिसिजन बदलवलेली आहे.
त्याचा नोटिफिकेशन मी ते टाकलं नाही, परंतु तुम्हाला सांगतो 6 ते 7च्या दरम्यान बऱ्याच मुलांचे कसे कॉल आले, की "सर इंग्लिशच्या ऐवजी मॅथेमॅटिक्स करा ना सर त्या ठिकाणी." इंग्लिश नाहीतरी आमच्यावालं तुम्ही इथे कंप्लीट करूनच घेतात की नाही? मग माझ्या लक्षात आलं, नाहीतरी आपण इकडे इंग्लिश कंप्लीट करूनच घेतो ना. मग ते रिपीट कशाला त्यांना तिकडे टाकायचं? आज लक्षात आलं. सो 6 ते 7 मध्ये मी मॅथेमॅटिक्स घेणार. काय घेणार आजपासून? मी तुम्हाला सांगतो, की उद्यापासून क्लास हा सुरू होणार. मॅथ्सचा क्लास असेल मॅथ्स. ओके. मात्र याची फी सुद्धा तुम्हाला डिक्लेअर करतो. बरेच जण वेगवेगळ्या फीज घेत आहे. मी मात्र फक्त ₹700 फीज घेणार. का सर ₹700 फी? एकच गोष्ट, की तळागाळातल्या मुलांना परवडेल अशी फी मी घेतो. ओके. जास्त विद्यार्थी पण घेणार नाही. सिलेक्टेड अशी बॅच घेणार. Zoom ॲपवरून मी तुम्हाला प्रत्यक्ष शिकवणार. ईच अँड एव्हरी टाइप्स मी तुम्हाला शिकवणार. आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे, त्याचं एनालिसिस करून शिकवणार. संभाव्य क्वेश्चन शिकवणार. चॅप्टरमधले महत्त्वाचे असे अंकगणिताचे चॅप्टर असेल, अल्जेब्राचे चॅप्टर असेल, स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकीचे चॅप्टर असेल, जॉमेट्रीचे चॅप्टर्स असेल, त्याच्यातलं महत्त्वाचं ओरिएंटेड जे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला त्या बॅचमध्ये शिकवणार. सो 6 ते 7 ची बॅच आपण मॅथ्ससाठी सेट करणार आहोत. जर तुम्हाला अ, तुम्ही इच्छुक असाल, तुम्ही जे बघत आहे विद्यार्थी तुमच्यापैकी जो कोणी इच्छुक असेल, तर तर तुम्हाला सांगतो, की निश्चितच हा क्लास करा तुम्ही. याची फीस सुद्धा काही नाही. ही तुम्हाला जाणीव निर्माण व्हावी म्हणून ही फीस ठेवलेली आहे. ₹700 फी आहे आणि उद्यापासून आपण ते बिलकुल कंटिन्यू क्लास करणार आहोत. उद्याचं लेक्चर 6 ते 7चं माझंवालं मॅथेमॅटिक्सचं असेल. पेड बॅचचं असेल. तुम्हाला पेड बॅचमध्ये Google Pay किंवा Zoom Google Pay किंवा PhonePe यावरून मला तुम्ही ॲडमिशनसाठी ₹700 अमाउंट सेंड केल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये टाकण्यात येईल. त्या ठिकाणी लिंक पाठवण्यात येईल आणि 1 तासामध्ये डेली 3 ते 4 ते 5 असे टाइप्स मी तुम्हाला शिकवणार. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला होमवर्क देणार. 5 ते 6 प्रकारचे प्रत्येकच टाइपचे मी क्वेश्चन काढत असतो. तुम्हाला माहितीही आहे. त्या पद्धतीने मी तिथं शिकवणार आहोत. ओके 6 ते 7. आता वेळ काय आपण गमावणार नाही. आपण आपलं लेक्चर कंटिन्यू करणार. ओके. तुम्हाला निश्चितचपणे जर जॉईन व्हायचं असेल तर 770911 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉल करा आणि डायरेक्टली ऍडमिशन घ्या आणि कनेक्ट व्हा. ओके झालं. पुढे जाऊया आपण. द वुमन मस्ट अंडरस्टँड द फंडामेंटल कॉजेस ऑफ ड्रॉप. झालं ना. द फंडामेंटल कॉजेस ऑफ ड्रॉप मस्ट बी अंडरस्टूड. मस्ट बी अंडरस्टूड. मस्ट बी अंडरस्टूड केलं बेटा. येस. अंजलीनं राईट आन्सर दिला. संदीप म्हणतो की मस्ट बी अंडरस्टूडच आहे सर. अंडरस्टूड. Okay, must be understood. Okay, the fundamental causes of drought must be understood by the woman. Right. Next, they would focus on 5 subjects. इथं एवढा मोठा कट करावा लागेल. असं असं. ओके. आन्सर काय येणार आहे? 5 subjects. 5 subjects आणि इकडे येणार आहे by them. ओके. आता तुम्ही राईट आन्सर देऊ शकता. कारण की ते वुड बी तुम्हाला माहीतच आहे. ते तुम्ही मला माहीत आहे चुकणारच नाही आता. वुड बी घेणार. ओके. इथे काय घ्यायचं ते तुमच्यावर डिपेंड करतं आणि तुम्ही इथे ज्या पद्धतीने टाइप करणार त्याच्यावर राईट आन्सर येऊ शकतं. Okay. They would focus on 5 subjects. 5 subjects would be आणि by them मध्ये तुम्हाला V3 कोणतं वापरायचं आहे ते तुम्ही वापरून त्याचा राईट आन्सर देऊ शकता. प्रत्येक जणाने आन्सर द्या. कारण इंग्लिश काही तुम्हाला कोणी शिकवत नाहीये. YouTubeवर बघा तुम्ही काहीतरी वेगळंच भयंकर काहीतरी वेगळं शिकवलं जात आहे. इंग्लिश मध्ये तुम्हाला आतापर्यंत जे काही 30 आउट ऑफ फक्त 7+ मार्क्स मिळालेले आहे मला माहित आहे. 7+ मार्क्स. जर या 7+ चे दुप्पट जरी झाले 14+ झाले तरी सुद्धा तुमची टीईटी निघू शकतं. त्याला सपोर्ट म्हणून फक्त आणि फक्त मॅथेमॅटिक्सचा अभ्यास करा. इंग्लिश आणि मॅथेमॅटिक्सचा खूप असा अभ्यास करा 1.5 महिन्यामध्ये. अशी कशी टीईटी निघत नाही ते आपण बघूया. ओके. आतापर्यंत झालेल्या चुका आपल्याला सुधारायच्या आहे आणि या 1.5 महिन्यामध्येच तो चान्स आहे त्या एरर आपल्याला सुधारवण्याची. ओके. 5 subjects would be focused. चुकलं बेटा संदीप. चुकलं. हर्षचं पण चुकलेलं आहे. प्रगतीचं पण चुकलेलं आहे. सगळ्याच चुकलं. का चुकलं? किशोरचं बरोबर आहे. किशोरचं 100% बरोबर आहे. का चुकलं? कारण की काही असे व्हर्ब्स येत असतात त्याच्या सोबत असा प्रेपोजिशन येत असतो. याला प्रेपोजिशन असं म्हटलं जाते. प्रेपोजिशन. म्हणजे त्या ठिकाणी इन असतं, ऑन असतं, ॲट असतं. इथं काहीतरी असतं, फॉर असतं.
हा शब्द याच्या सोबत वापरावा लागतं. सो FOCUSED फोकस्ड ऑन असं घ्यावं लागतं. फोकस्ड ऑन. ओके. हे तुम्हाला महत्वाचं इथं आहे. म्हणून हा सेंटेन्स टाकण्यात आलेला आहे. सो 5 सब्जेक्ट्स वुड बी फोकस्ड ऑन टाकायचा ऑन बाय देम. राईट याचा आन्सर आहे 5 सब्जेक्ट्स वुड बी फोकस्ड ऑन बाय देम. नेक्स्ट. फर्स्ट. This will encourage many young boys. This will encourage many young boys. आपल्याला 20 क्वेश्चन्स घ्यायचे याच्यामध्ये कारण वेगवेगळ्या पद्धतीचे ते आहे म्हणून. ओके. काय येणार आहे? मेनी. मी तुम्हाला सपोर्ट करतो. मेनी बॉयज, मेनी यंग बॉयज, मेनी यंग बॉयज. ओके. मेनी यंग बॉयज विल बी. इथं काय घ्यायचं ते काय? बाय धिस. ओके. फास्ट किशोर. किशोर फास्ट. रामेश्वर. ओके. अंजली. फटाफट राईट आन्सर द्या. बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. चेंज द वाईजचे बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. पॅसिव्ह कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह कन्वर्टेड इंटू पॅसिव्ह असं विचारलं जातं. टीटीचा तुम्ही पेपर बघून बघा. त्याच्यामध्ये जे वेटेज आहे तेच आपण या ठिकाणी घेत आहोत. चेंज द वाईज तुम्हाला शिकवत आहोत. तुम्हाला डिग्री मी शिकवलं, तुम्हाला आर्टिकल्स मी शिकवलं, तुम्हाला मी क्लॉजेस शिकवलेले आहे. म्हणजे आपला हा 4था चॅप्टर आहे, 4th चॅप्टर. आणि 10 ते 12 चॅप्टर तर असतात रे मित्रांनो. तेवढे आपल्याला कंप्लीट केलं की झालं आपलं इंग्लिश. त्यात काय काहीच नाही इंग्लिशमध्ये, काही घाबरायचं नाही याच्यामध्ये. फक्त रीडिंग करता येतं, झालं तेवढंच पुरीचं आहे आपल्यासाठी. म्हणजे चेंज व्हायचं म्हणजे कट प्लस, बस एवढंच पाठ ठेवायचं. ओके. आलं आन्सर बघा ना, आलं आन्सर. रामेश्वरचा राईट आन्सर आहे, अंकिताचा राईट आन्सर आहे. मेनी यंग बॉयज विल बी एन्करेज्ड. एन्करेज COURAGED. एन्करेज बाय धिस. आलं सगळ्याचं राईट आन्सर आहे. प्रगती 1 मध्ये मेनी यंग बॉयज विल बी एन्करेज बाय धिस. सगळ्यांचं राईट आन्सर आहे. बाय धिस. हा एक गोष्ट. हा अंकिता ने धिस दॅट केलेलं होतं. ओके. आता धिस दॅट कुठे करायचं बेटा? की ते ज्यावेळेस आपण पार्ट ऑफ सॉरी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच शिकू की नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच त्याच्यामध्ये धिस दॅट करायचं. ओके. नेक्स्ट. फटाफट राईट आन्सर द्या. Anyone could read email contents. Anyone could read email contents. हा जो इथं आहे कुड जसा आलेला आहे तिथे विल आला, वुल्ड आला, कॅन आला, कुल्ड आला, शॉल आला, शुल्ड आला. ओके. किंवा मे आला, माइट किंवा मस्ट असेल. तर यातल्यापैकी कोणताही जरी असेल तर त्याचं बी वापरायचं आहे. सो ईमेल कंटेंट्स काय येणार आहे? कुड बी. इथं काय वापरायचं ते तुम्ही वापरा बाय एनीवन. ओके. इथे सुद्धा एक महत्वाची हे सांगणार तुम्हाला. ईमेल कंटेंट्स कुड बी रीड बाय एनीवन. अगदी राईट असं आन्सर आलाय, रेट. आता तुम्हाला एक सांगतो की ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर फोर्थ, ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर फोर्थ याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जर बाय एनीवन दिसला नाही तर मग ते काय आन्सर, ते काय ऑप्शन चुकलेले आहे का? नाही. एनीवन असेल, समवन असेल, नो वन असेल, एनीबडी असेल, समबडी असेल, पीपल शब्द असेल किंवा पोलीस शब्द असेल, हे वगळले जातात. म्हणजे याचा आन्सर ईमेल कंटेंट कुड बी रीड एवढं सुद्धा आहे आणि हे एवढं सुद्धा आहे. बाय एनीवन जिथे वन शब्द लागलेला आहे, सम शब्द लागलेला आहे, ते तिथलेले नाही घेतले तरी चालतं. म्हणून आन्सर याच्या ऑप्शन मध्ये जर बाय एनीवन दिसलं नाही तर गोंधळून जाऊ नये. ते लिहिल्या पण जातं, ते लिहिल्या पण जात नाही. सो निग्लेक्ट पण केल्या जातं. सो आन्सर दोन पद्धतीने येतं. ईमेल कंटेंट कुड बी रीड आणि दुसरं आहे ईमेल कंटेंट कुड बी रीड बाय एनीवन. ओके. तुम्हाला कळलेलं आहे. नेक्स्ट. हा आता खूप महत्वाचा नोट आलेला आहे. शुड नॉट मिक्स कट प्लस. शुड नॉट मिक्स. काय येणार आहे? फूड अँड डिस्कशन. शुड येणार आहे.
नॉट कुठे टाकायचं ते नंतर बघू. बी इथं काय वापरायचं ते वापरा. बाय यू मी तुम्हाला सपोर्ट करत आहो बस एवढंच. फास्ट 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 यशस्वी यशस्वी कांता हर्ष रामेश्वर संदीप सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही निश्चितचपणे राईट आन्सर द्या. राईट आन्सर जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही टाईप करून मला राईट आन्सर पाठवाल निश्चितच तुमचं तेवढं परफेक्ट होणार आहे. कारण की माझं जे सेंटेन्सचं जे कलेक्शन आहे ऑल ओव्हर सर्वांशी रिलेटेड आहे, सर्व बुक्सशी रिलेटेड आहेत. ओके फूड अँड डिस्कशन शुड नॉट बाय शुड बी नॉट काय बेटा शुड बी नॉट. ओके शुड बी नॉट शुड नॉट बी दोन्ही चालतं. ओके शुड बी नॉट नव्हे तर शुड बी नॉट नव्हे तर शुड नॉट बी. अच्छा इथं नॉट घेतलंय. नॉटचं नॉट नॉट जर असेल तर त्याची पोझिशन जशी ती घ्यायची. सो फूड अँड डिस्कशन शुड नॉट बी आता सोपंच आहे ना रे. मिक्स्ड शुड नॉट बी मिक्स्ड अगदी राईट आन्सर सगळ्यांकडून आलेला आहे. ओके नेक्स्ट यू शुड एन्श्युअर इट. अगदी फटाफट फटाफट टाईप करा. फटाफट आल्याबरोबर टाईप करायचं आहे इट आणि इकडे काय येणार आहे बाय यू. एवढं तुम्हाला आता माहीतच झालेलं. आता इथं काय येणार आहे शुड बी आणि इथं काय टाकायचं ते तुम्ही टाका आणि राईट आन्सर द्या. म्हणजेच इट शुड बी आणि तिथे तुम्हाला टाकायचं आहे. ओके फटाफट फटाफट यशस्वी. ओके शुड नॉट बी मिक्स्ड अगदी राईट आन्सर आहे माधुरी पाटील. ओके 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 फटाफट फटाफट राईट आन्सर द्या. यू शुड एन्श्युअर इट चेंज द व्हॉइस आपल्याला करायचं आहे. चेंज द व्हॉइस मीन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे, त्याचं रूपांतर करायचं आहे. हाऊ टू डू इट. ओके इट शुड बी एन्श्युअर्ड. इट शुड बी एन्श्युअर्ड बाय यू अगदी राईट आन्सर आलेला आहे. तुमचं राईट आन्सर आलं की आपण लगेच पुढे जात असतो. सो राईट आन्सर आहे नेक्स्ट. ओके हे नका घेऊ. येस 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 हे घ्या. आय शॉल ऑर्डर द कॅरेज. ओके हे महत्वाचं सेंटेन्स आहे. शॉल आणि ऑर्डर द कॅरेज नंतर आता इथे काय घ्यायचं इथे तीन गोष्टी घ्याव्या लागते आपल्याला आणि बाय हर. आता तुम्हाला याच्यावर राईट आन्सर द्यायचं आहे. मी इथं बी पण टाकतो आणि मी इथं ऑर्डर पण टाकतो. ऑर्डर मी एवढं काम केलं. मात्र इथं हा शॉलच घ्यायचा का की विल घ्यायचा. शॉल घ्यायचा की विल घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंड करतं आणि याच्यावरून तुम्ही राईट आन्सर देऊ शकता. शॉलचा शॉलच घ्यायचा की विल घ्यायचा इथे महत्वाचं सेंटेन्स आहे. ओके फटाफट फटाफट राईट आन्सर द्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. डेली आपण 9 ते 10च्या बॅच मध्ये घेतोय. आज थोडा उशीर झाला मात्र तरी पण आपण 10:30 वाजेपर्यंत किंवा 10:15 वाजेपर्यंत बॅच घेणार आहोत. 10:30 वाजेपर्यंत बॅच घेणार. ओके हर्ष आहे किशोर आहे. किशोर पुढे पुढे फटाफट फटाफट तुमचा व्हिडिओ असा पुढे पुढे घ्या म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे ते निश्चितच त्याचा राईट आन्सर तुम्ही देऊ शकता. ओके सांगा राईट आन्सर बघा आलेला हर्षकडून किशोरकडून अंकिताकडून. द कॅरेज विल बी ऑर्डर. यस विल बी ऑर्डर कारण आय आलेला असेल या ठिकाणी तरच शॉल लागतो किंवा वी आलेला असेल तरच शॉल लागतो. अदरवाईज सर्वासाठी विल लावायचा आहे. अदरवाईज काय करायचं सर्वासाठी विल लावायचा आहे. सो इथं शॉल न लागता विल लागणार आहे. सो आन्सर इथं द कॅरेज विल बी ऑर्डर बाय हर. नेक्स्ट सेंटेन्स पीपल विल फॉरगेट इट. पीपल विल फॉरगेट इट. ओके कट प्लस केलेला आहे. सुरुवात झालेली आहे आपली इटने. इथे काय टाकायचं बघा तुम्ही या तीन गोष्टी टाकायच्या आणि बाय पीपल बाय. ओके बघा पुन्हा लिहितो कट प्लस इट नंतर या ठिकाणी तीन गोष्टी टाकायच्या आणि बाय पीपल POPLE पीपल. ओके बाय पीपल लिहिल्या पण जातात बाय पीपल लिहिल्या पण जात नाही. सो गोंधळून जायचं नाही. ऑप्शन नंबर फर्स्ट ऑप्शन नंबर सेकंड ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर फोर्थ याच्यामध्ये तुम्ही कुठेही गोंधळायचं नाही. जरी तिथं पीपल दिसलेला असेल तरी सुद्धा ते राईटच असतं. जर पीपल नाही दिसला तरी सुद्धा ते राईटच असतं. सो आन्सर काय ते तुम्हाला सांगायचं. सो मी इथं तुम्हाला माहित असं विल बी तर घ्यावंच लागेल. विल बी तर घ्यावंच लागेल आणि इथं काय टाकायचं ते तुम्ही टाका म्हणजे तुमचा राईट आन्सर येऊ शकतो. ओके रामेश्वर कोण लगेच आन्सर आलेला आहे. फॉरगॉटन येतं सर. फॉरगेट फॉरगॉट फॉरगॉटन. फॉरगेट नंतर येतं फॉरगॉट
आणि नंतर येतं फॉरगॉटन. ओके, फॉरगॉटन म्हणजे इथे येतं फॉरगॉटन. फॉरगॉटन. ओके, राईट आन्सर आला फॉरगॉटन. नेक्स्ट आहे म्हणजे इट विल बी फॉरगॉटन बाय पीपल. किंवा 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 काय रे? किंवा काय? और याच्यावर दुसरे आन्सर सांगा मला. तुमचा आन्सर येईपर्यंत मी तुमच्यावर वेट करतोय. याच्यावर दुसरं पण आन्सर काय येऊ शकतं? ओके ओके, फटाफट फटाफट. कारण की तुम्हाला मी सांगितलं काही गोष्टी निग्लेक्ट केल्या जातात. हा शब्द जर तुम्हाला लक्षात आलेला असेल तर तुम्ही याच्यावर राईट आन्सर पुन्हा काय देऊ शकता? प्लीज टाइप इट अगेन. प्लीज टाइप इट अगेन. तनुजा, हर्ष. ओके 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 ओके. यशस्वी, सुजित. पुन्हा टाइप करा. निश्चितच काय असं आन्सर येऊ शकतं तर. ओके, फटाफट फटाफट टाइप असं करा. ओके, आपण शेड्यूल बरोबर लावलेला आहे. 6 ते 7 मॅथेमॅटिक्सची पेड बॅच केलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त 700 रुपये फी ठेवलेली आहे. ओन्ली 700 रुपीज. आणि 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळवण्यासाठी तिथे प्रयत्न असेल. 7 ते 8 नव्हे, 6 ते 7 आणि 7 ते 9 वाजेपर्यंत आपली दुसरी बॅच आहे, पेड बॅच. त्याच्यानंतर आपल्याला हे फ्री बॅच आहे. असं करून तुम्हाला खूप सपोर्ट होणार आहे. ओके ओके, यस यस यस. अंकिता, हर्ष, यशस्वी सगळ्यांना कळलेलं आहे की कधी कधी पीपल निग्लेक्ट केलेला असतो. सो आपल्याला बी केअरफुल राहायचं आहे. राईट आन्सर तुमच्याकडून प्राप्त झाला. नेक्स्ट, जॉन विल लर्न द लेसन. आपल्या याला 20 घ्यायचे, 20 सेंटेन्स घ्यायचे. कारण की खूप इची सेंटेन्स नव्हे तर प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्णता आहे म्हणून. सो राईट आन्सर द्या. कट प्लस चेंज द वॉइस म्हणजे कट प्लस काहीच नसतं रे. आपण स्वतःला सांगायचं, मित्रांना सांगायचं, अरे चेंज द वॉइस म्हणजे फक्त कट प्लस. कट करायचा, प्लस करायचा, इकडे तिकडे फेकायचा, काय टाकायचं ते टाकायचं, कारण आपल्याला हातावरूनच सेट केलेला आहे. पहिल्या बोटामध्ये ॲमिसर, दुसऱ्या बोटामध्ये वाचवेर, तिसऱ्या आणि चौथ्या बोटामध्ये क्रमशः हॅवॅच आणि हॅट, आणि या अंगठ्यामध्ये मॉडेल्स. आणि आज अंगठ्याच्या संदर्भात सुरू आहे. फक्त अंगठ्यामध्ये मॉडेल्स. मॉडेल्स म्हणजे पाठ पाहिजे ना मग आपल्याला. पाठच असतात ना ते. शॉल, शूट, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड आणि डिअर. एवढे सापडले की त्याला काय म्हणायचं? मॉडेल्स म्हणायचा. तो दिसला रे, दिसला, त्याला जैसे ते खाली आपटाचा आणि बी कनेक्ट करून व्ही3 लावायचा. झालं नाही आन्सर. ओके, तर काय येणार आहे? आलाय आन्सर जॉनचं. ओके, तनुजाने फटाफट फटाफट सगळ्यांनीच तर आन्सर दिलेला आहे. काय येणार आहे? द लेसन ओके विल बी learned, L-E-A-R-N-T, learned by John. John. ओके, जॉन. राईट आन्सर सगळ्यांकडून आलेला आहे. द लेसन विल बी लर्न्ड बाय जॉन. राईट आन्सर सगळ्यांकडून आलेला आहे. लर्न्ड, L-E-A-R-N-T, लर्न्ड. लर्न V1 V2 V3 तुम्ही अभ्यासा, नेटवरून तुम्ही काढा ते V1 V2 V3. तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा पूर्ण ग्रामर मध्ये होणार आहे. ओके, म्हणजे याचा V3 काय तर फक्त टी लावला जातो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, फक्त महत्वाचं. नेक्स्ट, George will buy a new computer. Fast. A new computer. ओके, इथे तुम्हाला माहित असेल विल बी वापरायचं. सो विल बी आपण टाकलं. इथे काय वापरायचं ते तुमचं तुम्ही बघा. आणि बाय जॉर्ज. ओके, प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कांता, किरण, विवेक, अंकिता, सुचित, संदीप, रामेश्वर, हर्ष, स्वीटू, बऱ्याच जणांनी क्लासला रिस्पॉन्स दिलेला आहे. तुम्ही निश्चितच शेवटपर्यंत 10:30 वाजेपर्यंत थांबा. आपले 2 ते 3 टाइप्स आज कंप्लीट होणार आहे. फटाफट फटाफट फटाफट. कारण की आज आपण चौथा टाइप शिकत आहोत. निश्चितच आपल्याला 6 ते 7 जर टाइप्स आपण शिकलो तर आपल्याला चेन द वाईज कंप्लीट होतो ना. कुठलाही प्रश्न विचारू द्या, आपल्याला तो येणारच आहे. ओके, फटाफट फटाफट. किरण काय म्हणतं? पूर्ण टाइप करा बेटा. पूर्ण टाइप केला तर तुम्हाला वाटेल ना की बा त्याचा राईट आन्सर हे येऊ शकतं म्हणून. ओके, अ न्यू कॉम्प्युटर विल बी बॉट. यस, बाय बॉट. बाय म्हणजे विकत घेणे. त्याचं V2 येतं BOUGST, बॉट. अ न्यू कॉम्प्युटर विल बी बॉट बाय जॉर्ज. राईट आन्सर सगळ्यांकडून आलेला आहे. नेक्स्ट, मिलियन्स ऑफ पीपल विल व्हिजिटेड द म्युझियम. फास्ट. द म्युझियम. ओके, त्याच्यानंतर येतं बाय मिलियन्स ऑफ पीपल. ओके, आता या ठिकाणी तुम्ही काय टाकणार मला माहितच आहे, किंवा तुम्ही टाकू शकता. काय येणार आहे? विल बी. इथे काय येतं ते बघा, व्हिजिटेड. ओके, फटाफट राईट आन्सर द्या. माझं
सोडवलं ते न बघताही तुम्ही राईट आन्सर देऊ शकता. मिलियन्स ऑफ पीपल विल व्हिजिटेड द म्युझियम. द म्युझियम विल. ओके, फटाफट फटाफट. ओके, किरण, कांता, संदीप, हर्ष, अंजली. ओके, आलं. द म्युझियम विल बी व्हिजिटेड बाय मिलियन्स ऑफ पीपल. या ठिकाणी मात्र हा निग्लेक्ट केला जात नाही, केलाच जाणार नाही. फक्त पीपल असला तर निग्लेक्ट होतं, मात्र मिलियन्स ऑफ पीपल असला तर तो निग्लेक्ट होत नाही. हे गोष्टी इथं तुम्हाला लक्षात आणून द्यायची होती, म्हणून हे सेंटेन्स टाकलेलं आहे. नेक्स्ट, सगळ्यांनी राईट आन्सर दिलेला आहे. नेक्स्ट, our boss will sign the contract. फटाफट फटाफट. ओके, the contract okay will be signed by our boss. अगदी राईट आन्सर तुमच्याकडून प्राप्तच झालेला आहे. नेक्स्ट, फटाफट घेऊया आपण आता. ओके, फटाफट घ्या. विल डिस्ट्रीब्यूट द चॉकलेट. सी विल डिस्ट्रीब्यूट द चॉकलेट. काय येणार आहे? chocolates will be distributed by her. झालं, आन्सर झालं. ओके, तुम्ही पण टाइप करा, चॉकलेट्स विल बी डिस्ट्रीब्युटेड बाय हर. ओके, नेक्स्ट. 19वा, हा मात्र तुम्हाला सांगायचा आहे मला. श्रेया विल सिंग अ सॉन्ग. काय येणार आहे? अ सॉन्ग विल बी. या ठिकाणी काय टाकतात ते तुम्ही सांगा आणि राईट असे आन्सर आणा. काय येतं? श्रेया. ओके, श्रेया. अ सॉन्ग विल बी आणि त्याच्यावर V3 तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर श्रेया टाका. निश्चितच तुमचं राईट असे आन्सर येणार आहे. स्वीटू, प्रगती, विवेक, रामेश्वर, किशोर, सगळ्यांनाच विनंती आहे की निश्चितच असं राईट आन्सर तुम्ही टाईप करत चला. ओके, फटाफट. ओके, किशोर, हर्ष, किशोर वगैरे सगळ्यांना सांगतो की श्रेया विल सिंग अ सॉन्ग. जास्तीत जास्त टाइप्स होईल. निश्चितच तुम्ही निश्चिंत राहा की आज जास्तीत जास्त टाइप्स होणार आहे. ओके, सो शेवटपर्यंत थांबा. अंकिता, विवेक, रामेश्वर. अ सॉन्ग विल बी संग. अगदी राईट असा आन्सर आलेला आहे. अ सॉन्ग विल बी संग. सिंग हे पहिलं रूप असतं, सॅंग हे दुसरं रूप आहे आणि संग हे तिसरं रूप आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयचा काय होतो? ए होतो आणि एचा काय होतं? तर यू होतो. असं आहे. सिंग, सॅंग, संग. आय ए यू असं कन्वर्ट होतं. सो इथं संग असा शब्द येतो, म्हणून अ सॉन्ग विल बी संग बाय श्रेया. लास्ट क्वेश्चन याच्यातला, या फर्स्ट टाइप मधला, इथे सुद्धा महत्वाचं आहे. कट प्लस केलं म्हणजे आन्सरच आला असं आपण गृहीत धरतो. द फर्स्ट प्राइज विल बी. मी एवढं करूनच देतो विल बी, मात्र इथचं सांगणार नाही. V3 काय टाकायचं तर बाय वेदांत. हे तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. ओके, द फर्स्ट प्राइज विल बी, तिथे V3 काय येतं ते लक्षात घ्या आणि बाय वेदांत तुम्ही लावून टाका. ओके, चॉकलेट शॅल बी येणार नाही का सर? नाही. ओके, दे शॉल नसतं कधी, दे विलच असतं. ओके, फक्त आय आणि वे साठी शॉल वापरायचं, अदरवाईज कुठलं का आलं तरी विलच वापरायचं. आता तुम्हाला सांगतो की काही का आलं तरी सुद्धा विलच वापरायचं, कारण की इंग्लिश ग्रामर हे चेंज होत असतं. त्यांनी शॉल हा नष्ट केलेला आहे. शॉलचा वापर बहुतांश फॉरेन कंट्रीज मध्ये आता होतच नाही. त्याच्या जागेवर सर्व फक्त आय शॉल आणि वी शॉलच वापरलं जातं ऑल ओव्हर कंट्रीज मध्ये. आणि जिथे ब्रिटिश गव्हर्नमेंट, ब्रिटिश कंट्री आहे आणि अमेरिकन कंट्री आहे. अमेरिकन कंट्री भरपूर आहे, ब्रिटिश कंट्री सुद्धा भरपूर आहे. म्हणजे युरोप कंट्री जर म्हटलं तर चालतं. ज्या ठिकाणी मोस्टली इंग्लिश वापरलं जातं त्या ठिकाणी ग्रामरमध्ये आय शॉल आणि वी शॉलच वापरलं जातं. अदरवाईज सगळ्यासाठी विलच वापरलं जातं. सो आता आय विल पण वापरलं जातं आणि वी विल पण वापरलं जातं, असं पण आहे. सो आपण विलच घ्यायचं आहे. द फर्स्ट प्राइज विल बी ओन. अगदी राईट आहे. विन ओन म्हणजे WON राईट आन्सर तुमच्याकडून आलेला आहे. आपण काय शिकलो बघा. तर आपण इथपासून सुरुवात केलेली होती. या ठिकाणावर आपणच मॉडेल्सचे वाक्य शिकलो. म्हणजेच काय, जो आपण हात काढलेला होता, हात पुन्हा जे नव्याने जॉईन झालेले विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतोय की आपण जो हात काढलेला होता या पद्धतीचा हात आहे. आपण हातावरच चेंदवाय शिकत आहोत. हे मी आधीच गृहीत पकडलेलं होतं. फक्त तुम्हाला रीडिंग करता येते का रे, एवढंच मी बोललो आणि
तुम्हाला ते शक्य पण आहे. आता हा जो बोट काढला तो यामीचा अर्थ होता, हा वॉज वेअरचा होता. याच्यासाठी आपण बीइंग वापरलं होतं. नंतर तिसरा जो बोट होता तर तो हॅव चा होता आणि एक हॅड होता. तर याच्यासाठी आपण बीन वापरला होता. नंतरचा जो हा अंगठा आहे, अंगठा अंगठा ओके, हा जो थंब आहे आपल्याला याला आपण मॉडेल्स म्हणून रिझर्व केलेलं होतं. मॉडेल्स कोणकोणते येते तर तुम्हाला माहित आहे, शॉल शुल्ड आहे, विल उल्ड आहे, कॅन कुल्ड आहे, नंतर मे आहे, माइट आहे, मस्ट आहे. हे जर सापडले आपल्याला तर त्याच्यासोबत केव्हाही बी वापरायचं आहे. म्हणून आपण इथे बी वापरला आणि जैशी ते कन्स्ट्रक्शन केली आणि राईट आन्सर आपण आणलेला आहे. ओके, आता नेक्स्ट आहे. ओके, मार्डीटी 2021 ऑनलाईन स्पेशल बॅच याच्यामध्ये सब्जेक्ट इंग्लिशच्या ऐवजी आपण मॅथ करत आहोत. मॅथ आणि फीज फक्त मॅथचे 700 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ऑल ओव्हर कंप्लीट केल्याचे 30 आउट ऑफ 30 मार्क्स भेटवण्यासाठी इथे प्रयत्न केला जाईल. निश्चितच तुम्ही कॉल करा आणि या बॅचला कनेक्ट व्हा. म्हणजे तुमचं इंग्लिश इकडे होणार, इंग्लिश इकडे झाल्यानंतर मॅथमॅटिक्स तिकडे होणार. आणि दोन मध्ये जर तुम्ही 10-10ची जरी लीड घेतली, या मॅथमध्ये 10 जास्त तुम्हाला यावर्षी मिळाले आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला 10 तर जास्त निश्चित मिळणारच आहे. असं करून तुमच्याला 20 मार्क्स जर पुढे गेले तर तुम्हाला 60 जरी मार्क्स मिळत असले, याआधी 65 जरी म्हटलं तरी याच्यामुळे तुम्हाला लीड मिळू शकतं आणि तुमची टीटी निघू शकते. सो काहीही विचार न करता तुम्ही निश्चितच ती बॅच कराल मॅथमॅटिक्सची अशी आशा बाळगतो आणि पुढे चालतो. ओके, बघा आता नेक्स्ट टाईप आपण किती टाईप शिकलेलो आहोत? 4 टाईप शिकलो. मी तुम्हाला पुन्हा एक सुरुवातपासून दाखवून देतो. नेमकं आपण कुठून सुरुवात केलेली होती बघा. ओके, आपण इथून सुरुवात केलेली होती मित्रांनो. यू आर वॉचिंग मूवीज, यू आर वॉचिंग मूवी इज बिंग वॉच्ड बाय यू, म्हणजेच आयएनजीच्या याच्यापासून सुरुवात केली होती. नंतर आपण पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आपण आपण काय केलेलं आहे, नेक्स्ट बघा. हा नंतर मी तुम्हाला हे असे सेंटेन्स शिकवले. आय हॅव रीड द नॉवेल, दिस नॉवेल हॅज बीन रीड बाय यू, असं त्याचं राईट आन्सर काढलं. म्हणजे हा सुद्धा आपला टाईप्स कालच्या सेशन मध्ये झाला. नेक्स्ट आपण कालच्या सेशन मध्ये एक आपण ही इथं शिकलेलो आहोत. ओके, हा हे आपण घेतलेले होते. लेट बी चे वाक्य आपण घेतलेले होते. लेट द डोर बी ओपन, लेट द ऑर्डर बी गिवन, लेट a glass of water be brought, let a rope be pulled, let the fire brigade be summoned, let an essay be written, let the salt be passed, let the room be cleaned, let the front door be shut, let my leather jacket be found. म्हणजे फाईन फाउंड असं आपण इथं तिथं लक्षात घेतलेलं होतं. आज आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य लक्षात घ्यायचे, सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य लक्षात घ्यायचे. आता इथून आपण सुरुवात करू. ओके, चेंज द वॉइस. द कॅट किल्ड द माउस, पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आणि तिसरं आणि चौथं. ओके, पहिल्या आणि चौथ्यावर आपण कटाक्ष करू. पहिलं वाक्य आपण लक्षात घेऊ आणि लगेच चौथं वाक्य लक्षात घेऊ. फर्स्ट आणि फोर्थ. ओके, आता आपण स्थिर करू. पहिलं वाक्य, द कॅट किल्ड द माउस. ओके, आता या ठिकाणी बघा, द कॅट किल्ड द माउस या ठिकाणी जर लक्षात आलं ना, याच्यावालं बिईंग आहे ना, याच्यामध्ये ॲमिजार आहे. बघा, ना याच्यामध्ये ॲमिजार आहे पहिल्या बोटातलं काहीच नाही, ना याच्यामध्ये वॉच वेअर आहे काहीच नाही, ना याच्यामध्ये हॅवॅच आहे, ना याच्यामध्ये हॅड आहे, ना याच्यामध्ये मॉडेल्स आहे, काहीच नाही. फक्त एक आणि एकच वर्ब आहे, एकच कट झाला तर कॉमन वर्ड वापरायचा नाही, मात्र पहिल्या आणि दुसऱ्या बोटाचा यूज करायचा. म्हणजे काय हो सर, या ठिकाणी जो तुम्ही एम, इज, आर वापरला, या दुसऱ्या बोटामध्ये जसं तुम्ही वॉच आणि वेअर वापरलं, याचाच वापर करायचा फक्त. आणि कॉमन वर्ड आहे तो वापरायचाच नाही, कॉमन वर्ड वापरायचाच नाही. म्हणजे आन्सर काय, तर किडला कट केला, प्लस केला, सुरुवात झाली माऊसने, द माऊस, आणि एंड झाला बाय द कॅटने, बाय द कॅट. मग इथं काय वापरायचं, फक्त दोनच गोष्टी वापरायच्या मित्रांनो.
तीन गोष्टी नाही वापरायच्या. आता आपण त्या तीन गोष्टी वापरत होतो. शॅल बी ब्रॉट वापरत होतो, शॅल बी किल्ड वापरत होतो, विल बी किल्ड वापरत होतो, मस्ट बी किल्ड वापरत होतो. असं आपण काहीतरी इज बिंग रिटन वापरत होतो असं. परंतु इथे एकच कट झाला ना, एकच वर्ब कट झाला ना. आतापर्यंत दोन दोन कट होत होते. एकच कट झाला ना, तर फक्त दोनच गोष्टी वापरायच्या. ओके. मग काय वापरायचं हो सर? इथं हा बघाचा V1 आहे की V2 आहे. इथं निश्चितचपणे काय येऊ शकतं? V1 येऊ शकतं किंवा V ला येस किंवा येस लागलेलं असू शकतं. त्याला V1च म्हणायचं किंवा V2 असू शकतं. हा V2 आहे. V2 आहे. V2 आहे म्हणजे 2 नंबरच्या बोटातला वापरायचा. 2 नंबर मध्ये काय आहे रे? वॉच किंवा वेअर. मग ह्या माऊसला काय लागतं? वाज लागतं ना सर, वाच. माईस असतं तर काय रे? माईस म्हणजे उंदर असते तर वेअर लागला असता सर. ओके, आता तुम्हाला ते कळलं. द माऊस वॉच आणि हा याचं V3 तर तेच असतं. द माऊस वॉज किल्ड बाय द कॅट. द माऊस वॉज किल्ड बाय द कॅट. बघा, कांता मॅडम ने जे बी टाईप केलेला आहे. आता तो टाईप संपला मॅडम. तो टाईप संपला. तो फक्त मॉडेलसाठीच आहे. तो फक्त शॉल शूट विल वुड कॅन कुड मे माइट मस्ट जर दिसले त्याच्यासोबतच आपल्याला बी वापरायचं. अदरवाईज आता जर एकच जर कट झालेला असेल तर बी वापरायचं नाही, बिंग वापरायचं नाही, बी नाही वापरायचं नाही. म्हणजे विदाऊट कॉमन वर्डचे वाक्य आहे. विदाऊट कॉमन वर्डचे वाक्य आहे. ओके ओके, विदाऊट कॉमन वर्डचे वाक्य आहे. द माऊस वॉज किल्ड बाय द कॅट. आता तुम्हाला कळलं. आता चौथं सेंटेन्स असंच आहे. चौथं सेंटेन्स. ओके, आता हे सेंटेन्स बघा. आता तुम्हाला मी सांगितलं की पहिल्या बोटामध्ये काय रे? एम, इज आणि आर आहे. दुसऱ्या बोटामध्ये काय आहे? वॉज, वेअर आहे. या दोन बोटामधलेच तर वापरायचे आहे ना इथं. जर एकच कट झाला तर एकच कट झाला ना याच्यामध्ये, तर आपण सुरुवात कशी करणार आहे? अ डार्क क्लाउड. हे आधी समजून घ्या. तो बाय काय येणार आहे? बाय मी येणार आहे. इथे काय वापरायचं दोन पैकी? हा आधी लक्षात घ्यावं लागेल ना. सी, सी सॉ सीन, सी सॉ सीन. हा V1 आहे मित्रांनो. V1 आहे. जर इथं सॉ असता तर हा V2 झाला असता. V2 असता तर V2चं नाव बोट वापरलं असतं. परंतु V1 आहे म्हणून V1 पहिलं बोट वापरणार आहोत. V1 आला तर पहिलं बोट वापरायचं, V2 आला तर दुसरं बोट वापरायचं. पहिल्या बोटामध्ये काय? ॲमिसार आहे. म्हणून अ डार्क क्लाउड. एकच काळाकुट्ट ढग आहे म्हणून तिथं इज लागणार आहे. ॲम आणि आर लागणार नाही. आणि याचं V3 काय होतं ते पाठच पाहिजे. सी सॉ सीन, सी सॉ सीन. अगदी राईटच आन्सर आलेला आहे. सी सॉ सीन. म्हणजे आन्सर आलेला आहे द डार्क क्लाउड इज सीन बाय मी. दोन्ही याच्यामध्ये पुन्हा डिफरन्स सांगतो की पहिल्या याच्यामध्ये V2 आला. आपल्याला शोधावं लागतं की इथे V2 आहे म्हणून वॉच किंवा वेअर वापरायचं. आणि जर V1 असेल तर ॲम इजार पैकी एक वापरायचं. एवढंच फक्त गोष्ट लक्षात ठेवायची. कॉमन वर्ड कुठलाही न वापरता डायरेक्टली V3 वापरलं, काम तमाम. 100% राईट आन्सर येतं. ओके, आर यू रेडी? आता तुम्हाला ते सॉल्व्ह करता येते. चला सेकंड द्या. द बॉय मेड अ काइट. द बॉय मेड अ काइट. राईट असं आन्सर द्या. आपण 10:30 वाजेपर्यंत क्लास घेणार आहोत. आपला कंटिन्यू 1 तासाचा क्लास आहे. आज आपण लेट जरी आलो असेल तरी सुद्धा आपण 2 महत्वाचे असे टाइप्स पूर्ण करणार. ओके, 2 नव्हे तर या ठिकाणी आता 3 टाइप्स होणार आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक टाइप होणार आहे आणि सिंपल पास्ट टेन्सचा एक टाइप्स होणार आहे. सो फटाफट फटाफट राईटच आन्सर द्या. इथे एकच कट झाला मित्रांनो. सो आन्सर येतं अ काइट बाय द बॉय. बाय द बॉय. आता या ठिकाणी काय वापरायचं ते तुम्हाला माहित आहे. कॉमन वर्ड वापराच नाही लागत. हा V2 आहे की V1 आहे हे बघायचं. हा V2 आहे म्हणजे वॉच किंवा वेअर पैकी वापरावं लागेल. सो इथं अ काइट म्हणजे एकच पतंग आहे म्हणून इथं काय वापरणार तुम्ही? वॉच वापरणार. आणि मेक, मेड हेच त्याचं V3 आहे म्हणून मेडच वापरणार. अ काइट वॉज मेड बाय द बॉय. राईट आहे. रामेश्वर, हर्ष, मंदा सगळ्याकडून राईट आलेले आहे. सगळ्यांनीच रिस्पॉन्स द्या. नेक्स्ट नेक्स्ट. अ सडन नॉईज फ्रायटन द हॉर्स. फ्रायटन आलेला आहे, कट केलेला आहे. द हॉर्स आपण घेऊ. हॉर्स इथे काय वापरायचं तुम्हाला माहितच आहे. बाय द सडन, बाय द सडन. सडन म्हणजे आकस्मिक असा आवाज. NOISC. ओके, राईट असा आन्सर तुम्ही देऊ शकता. एकच कट झालेला आहे. कॉमन वर्डची काही एक आवश्यकता नाही. हा V2 आहे. V2 असलं तर वॉच किंवा वेअर वापरावं लागतं. सो इथं वॉचच राहणार आहे आणि याचा V3 फ्रायटंडच होणार आहे. FRIGHTENED, फ्रायटंड. So the horse was frightened by the sudden noise.
The horse was frightened by the sudden noise. Please give me the right answer. राईट आन्सर द्या प्लीज. राईट आन्सर द्या. महा टीईटी 2021 साठी जर अप्लिकेबल झालेला असाल तर निश्चितच क्लासचा शेवटपर्यंत बघा. आजच्या शेवटपर्यंत नव्हे तर शेवटच्या दिवसपर्यंत पाहणे तुम्हाला बंधनकारकच आहे 100%. मित्रांना पण सांगा त्यांची पण टीईटी निघाली पाहिजे. कारण इंग्लिशचे लेक्चर जर तुम्ही बघत असाल तर युट्यूबवर तुम्हाला अशा पद्धतीने ब्राईटनेस आणून कोणी तुम्हाला शिकवत नाही आहे. हेच शिकण्यासाठी 10,000 रुपये घेतले जातात. त्याच्यापेक्षा याचा फायदा करून घ्या ना. म्हणून शेवटपर्यंत थांबा. ओके. महाटीटी 2021 साठी शिवाय आरोग्य सेवक भरतीचे जर फॉर्म भरले असाल तर तुम्ही सुद्धा बघा. तुम्हाला सुद्धा चेंज व्हायचं आहे. तुम्हाला सुद्धा डिग्री आहे. तुम्हाला सुद्धा क्लॉजेस विचारलं जातं. तुम्हाला सुद्धा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य विचारले जातात. सिनोनाइम्स, अँटोनिम्स विचारले जातात. सो सर्वच्या सर्व इथं स्पेलिंग विचारले जातात. स्पेलिंगचा सुद्धा सेशन आपण घेऊन येणारच आहोत. सो सगळ्यांनी क्लास बघा. ओके. द हॉर्स वॉज फ्रायटन बाय द सडन नॉइस. अगदी राईट आन्सर आलेला आहे. नेक्स्ट. ओके 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 ओके. द हंटर शॉट द टायगर. हा तुम्हाला देतो. एक 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 सिलेक्टेड देतो. चला करा. द हंटर शॉट द टायगर. अगदी राईट आन्सर आहे. ओके. द हॉर्स तुम्ही सगळ्यांनी राईट आन्सर दिलेला आहे. द हंटर शॉट द टायगर. द हंटर शॉट द टायगर. ओके. काय येणार आहे? द टायगर. मी तुम्हाला सपोर्ट करतो. द टायगर बाय द हंटर एवढा मी सपोर्ट केलेला आहे. कारण इकडचं तिकडे मी टाकून दिलं. काही मोठं काम मी केलं नाही. फक्त मी लिहून काढत आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची कसोटी आहे. तुम्हाची एक परीक्षा घेण्यात येतं. हे तुम्हाला माहित आहे का रे? V1 आहे का? V1 असेल तर ॲमिझार वापरावं लागते राहायचे. आणि V2 जर निघाला ना तर मग वॉचवेअर वापरावं लागते. V2 जर निघाला तर काय वापरावं लागते? वॉचवेअर. मग हा जो आहे तुम्हाला याचं ज्ञान पाहिजे. तुम्हाला माहित पाहिजे की V1 कोणता असतो, V2 कोणता असतो. सो व्हर्बचे रूप पाठ करणे खूपच महत्वाचं आहे मित्रांनो. पाठ करा. 150-200 तरी पाठ केले ना तर खूप झालं. महत्वाचे पाठ करा सुरुवातीला. काही असं मोठी गोष्ट नाही. त्याच्यामध्ये 25-30 पाठ केलं तरी बरोबर येतं. बाय बॉट बॉट, ब्रिंग ब्रॉट ब्रॉट. सारखे असणारे पाठ करायचे, वेगवेगळे असणारे पाठ करायचे. राईट रोट रिटर्न वेगळे आहे. कट 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 सारखा आहे. पुट 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 सारखा आहे. शट 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 सारखा आहे. हे सारखे कोणते, भिन्न कोणते, 2-2 सारखे कोणते आणि पहिला आणि शेवटचा सारखा कोणता असे पाठ करायचं. बाय द हंटर. ओके. ओ सो सॉरी. बाय द हंटर. ओके. बाय द हंटर. द टायगर बाय द हंटर आलेला आहे. आता तुम्ही मला सांगा की काय येतं? येस 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 येस. राजेश म्हणतो की हर्ष म्हणतो? बघा मित्रांनो, मंदाने अगदी राईट आन्सर दिलेला आहे. ओके. अब्दुल म्हणतो की द टायगर वॉज शॉट बाय द हंटर. किशोर पण म्हणतो राईट. ओके. मंदा कशाला आन्सर रॉंग केलंय? ओके. बघा ना, आता हा जो शॉट आहे ना, शूट शॉट शॉट शूट नंतर शॉट नंतर शॉट. आता हा जो V2 आहे इथे V2 म्हणून आलेला आहे म्हणून वाच किंवा वेर घेणार म्हणून इथं वाच लागणार. आणि याचं V3 तर तेच येतं ना, शॉट. द टायगर वॉज शॉट बाय द हंटर. शूटेड येणार नाही. काय येणार नाही? शूटेड येणार नाही. त्याचा V2 आहे म्हणून वॉच किंवा वेर घेतला म्हणजे टायगरला वॉच लागलेला आहे आणि याचं V3 तर तेच आहे ना मित्रांनो. सो V1, V2, V3 ला तेवढंच महत्व आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे. द टायगर वॉज शॉर्टेड बाय द हंटर. बघा, बऱ्याच जणांनी एक वेगळं सर एक प्रॉब्लेम आहे. मी कॅटेगरी मध्ये आहे पण मी फॉर्म ओपन मधून फॉर्म भरला आहे. काही अडचण येईल का? काहीच नाही. कॅटेगरी मध्ये या किंवा ओबीसी मध्ये या. म्हणजे कॅटेगरी म्हणजे एक प्रकारे अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे सगळ्यांना सारखं. ही काही स्पर्धा परीक्षा नाही. ही स्पर्धा परीक्षा नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा. इट इज नॉट द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. टीईटी इज नॉट. टीईटी जे आहे हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन नाही. पहिली गोष्ट सर्वात महत्वाची. ती फक्त शिक्षक पात्रता परीक्षा आहे. आपल्याला पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची अभियोग्यता. ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. स्पर्धा परीक्षा आपली याच्यानंतरची स्टेप आहे. ते देण्यासाठी आपल्याला टीईटी पात्र व्हावं लागतं. पात्र म्हणजे एक ठराविक हे आहे. म्हणजे ते पात्रतेचे गुण असतात. जसं आपलं शाळेमध्ये 100 पैकी 35 गुण मिळाले की आपण पास होतो. त्याच पद्धतीनं इथे पासिंग जे आहे फक्त 2 भाग करण्यात आलेला आहे. एक ओपन आणि
याच्या आधीची कॅटेगरीमध्ये सगळेच आले, ST, NT, NTD, जी काय असेल, OBC, ओके, SC, हे सगळे आले. यांना पात्रता गुण 83 आहे, यांना 90+ आहे. ओके, एवढंच असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, की कुठल्याही कॅटेगरीतून फॉर्म भरला तरी सुद्धा पात्रता परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला हेच लिमिटेशन पूर्ण करावं लागेल. सो हरी, अगदी निश्चिंत राहा. ओके, नेक्स्ट. आता येस, द पोलिसमॅन कॉट द थिप, याचा राईट आन्सर द्या, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल फटाफट. येस, विवेक म्हणतो की सर सीईटी एंट्रन्स करता क्लास करू शकतो का? मॅथमॅटिक्स मात्र शिकवणार आहोत 6 ते 7च्या याच्यामध्ये. ओके, आणि इंग्लिश तर आपलं चालूच आहे. इथे तुम्ही फ्री तर बॅच मध्ये पूर्णच होणार आहे ना आपल्याला. आता आपण इंग्लिश साठी बॅच टाकणार नाही आहोत. आता ज्या अर्थी मी इंग्लिशसाठी मी पेड बॅचेस टाकणार नाही, तर मी इथं पूर्ण शिकवणार ना मित्रांनो, पूर्णच शिकवणार, शेवटच्या दिवसापर्यंत शिकवणार मी तुम्हाला. शेवटी शेवटी सेशन मी वाढवत सुद्धा नाही, 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत सुद्धा शिकवत राहीन तुमच्यासाठी, जसजशी परीक्षा जवळ येईल तसं. पण मात्र मी फक्त 700 रुपयाच्या फीज मध्ये तुम्हाला 6 ते 7 मॅथ शिकवणार आहोत. मॅथ, टीईटी ओरिएंटेड मॅथ, फक्त टीईटी ओरिएंटेड. ओके, कुठले असं आलतू फालतू मॅथ्स नाही, फक्त टीईटी मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्याशी रिलेटेड आणि संभाव्य क्वेश्चन्स म्हणजेच आपण तिथे कंप्लीट करणार. सो सगळ्यांनीच ऍडमिशन घ्या. उद्यापासून तो क्लास ओपनिंग करतो मी आणि उद्यापासून आपण ते फटाफट शिकवतो. 2-4 दिवसाची लिमिटेशन ठेवू आपण ऍडमिशन साठी आणि क्लास मात्र पूर्णत्वास नेऊ म्हणजे नेऊ. इथे आपल्याला इंग्लिश कंप्लीट होणार आहे. सो राईट आन्सर काय आलेला आहे? द थिप वॉज कॉट बाय द पोलिसमॅन. ओके, राईट आन्सर आलेला आहे द थिप, THIEF, थिप, वॉचच येणार मित्रांनो, कारण हा V2 आहे ना, कॅच कॉट कॉट, हा काय V2, CATCH कॅच, CAUGST कॉट आणि CAUGST कॉट, म्हणजे कॅच कॉट कॉट असे त्याचे रूप आहे. म्हणून हा V2 आहे म्हणून वॉच घेतला. याचा V3 तेच येतं, CAUGST कॉट बाय अ पोलिसमॅन, POLIC, पोलिसमॅन. दुसरं काय आन्सर येणार रे मित्रांनो? दुसरे आन्सर सुद्धा तुम्ही टाईप करा, दुसरे आन्सर सुद्धा तुम्ही टाईप करा. मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मी तुम्हाला हिंट्स देतो, ज्या पद्धतीनं समवन, ज्या पद्धतीने एनीवन, नो वन, समबडी, एनीबडी, हे जर असेल किंवा पीपल असेल की त्याच्यासोबत एखादा शब्द जो मी तुम्हाला सांगितला तो जर असेल तर तो कधी काळी निग्लेक्ट केला जातो. म्हणून याचा 2 आन्सर येणार आहे. सो तुम्ही दुसरं सुद्धा आन्सर टाकू शकता. अब्दुल, राजेश, सुजित, कांता, संदीप, बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहे. 1 लाखापेक्षा जास्त फॉर्म्स आलेले आहे यावर्षी. जास्त काही फॉर्म्स आलेले नाही, 1 लाखापेक्षा जास्त फॉर्म्स आलेले आहे. तरी सुद्धा बरेचसे व्यक्ती, बरेचसे विद्यार्थी युट्यूबवर जास्त ऍक्टिव्ह असतात, कारण की तिथे तुम्हाला सोर्स मिळतं. प्रत्येकच टीचर खूप मेहनत घेऊन तुम्हाला शिकवत आहे. सगळेजण तुम्ही पास व्हावे म्हणूनच तत्पर आहेत. ओके, म्हणून प्रत्येक जणांचा तुम्ही अभिमान बाळगा, प्रत्येक टीचरचा. प्रत्येकच शिक्षक जीव तोडून काहीतरी तुमच्यासाठी शिकवत. ओके, मग मॅथमॅटिक्स असेल, मराठी असेल, मानसशास्त्र असेल, जे काय असेल, परिसर अभ्यास असेल, ते तुम्ही करा. प्रत्येक ठिकाणचा तुम्ही क्लास करा मित्रांनो. ओके, द थिप वॉज कॉट, यस राईट आलेला आहे, CAUGST, द थिप वॉज कॉट, एवढं राईट आन्सर येणार आहे. कधी काळी अ पोलिसमॅन हे निग्लेक्ट केलं जातं. नेक्स्ट, नेक्स्ट, सोहम थ्रू अ बॉल. याच्यामध्ये तुमची कसोटी आहे मित्रांनो. तुम्हाला V2, V1, V2, V3 माहीतच पाहिजे. याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही यूज करता, चेंज द व्हायचं म्हणजे ऍक्टिव्ह व्हायचं पॅसेज मध्ये कन्व्हर्जन करता, त्यावेळेस तुम्हाला वर V1 आहे की V2 आहे हे माहीतच पाहिजे. तेव्हाच तुम्ही वॉच किंवा वेअर किंवा एमएसआर वापरू शकता. ओके, फटाफट फटाफट राईट आन्सर द्या. सोहम थ्री अ बॉल, सोहम थ्री अ बॉल, सोहम थ्री अ बॉल, काय होतं राईट आन्सर द्या. ऑल सगळ्या बुक्स मधून हे क्वेश्चन्स काढण्यात आलेले आहे. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलेही बुक्स ओपन करण्याची काही गरज नाही. मी जे घेतो तेच सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम म्हटल्यापेक्षा माझं आहे म्हणून ते सर्वोत्तम नाही, की ते जे सेंटेन्स आहे ते योग्यरीत्या सेट झालेले आहे आणि तेच आपण इथे एक्सप्लेन करत आहोत. मग कशाला काय बघायचं, असं म्हणायचं आहे मला. ओके, फटाफट फटाफट फटाफट. प्रेरणा काय आहे बेटा हे?
कांता काय काय टाईप केलंय? पोलाईट म्हणायचं आहे की काय म्हणायचं काय कळून नाही राहिलं मला. ओके जाऊ दे. जय श्री. ओके. कांता काय म्हणायचं आहे? हा जाऊ दे काय काही का असो. इथे काय येणार आहे? द बॉल येणार आहे आणि बाय सोहम येणार आहे. सोहम. आता हा V1 आहे की V2 आहे रे बेटा? हा V2 आहे ना. थ्रोन THROW थ्रो नंतर THREW थ्रू आणि THROWN थ्रोन. हा V2 आहे मित्रा. हा V2 आहे म्हणून आपल्याला वॉच किंवा वेअर वापरायचा आहे म्हणून आपण वॉच वापरणार आहोत आणि त्याचा V3 थ्रोन वापरणार आहोत. माझी आधी राईट आन्सर दिलं तुम्ही. THROWN थ्रोन. नेक्स्ट. हा नाही घेऊ आपण. हा पण नाही घेऊ. येस हा घेऊया आपण. युअर बिहेवियर वेक्सेस मी. ओके. WEXES वेक्सेस. हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. वेक्सेस. ओके. फटाफट राईट आन्सर दे. आपल्याला फक्त रीडिंग करता आलं पाहिजे. आपल्याला त्याच्याला अर्थाशी काही एक घेणे देणे नाही. अर्थाशी काही एक आपल्याला घेणे देणे नाही. ग्रामर म्हणजे काय? इकडचं काढणे तिकडे टाकणे. दोन्ही सारखे आले पाहिजे. ओके. म्हणजेच मेकॅनिक सारखं ग्रामर असतं. एक मेकॅनिक ज्या पद्धतीने मग कुठल्याही कंपनीचं स्टार्टर असू द्या ते लावलं की झालं. मोकळं काम. गाडी चालली पाहिजे फक्त रुळावर एवढंच पाहिजे. टायर कुठल्याही कंपनीचा असो. तो लावला दोघांचं अर्थ वेगळा दोघांचं काम वेगळं दोघांचा अर्थ सारखा दोघांचं काम सारखं एवढं असलं की झालं. ते कशा पद्धतीने लिहा त्याचं काळ आणि त्याचं वाला मिनिंग हे सारखाला पाहिजे हेच फक्त ग्रामर सांगते. सो आता इथं महत्वाचं आहे. हा मी इकडे घेताना आय होणार ना मित्र. आय त्याच्यानंतर इकडे वापरायचं आहे बाय युअर बिहेवियर. एवढं झालं. आता मध्ये काय आहे मित्रा? जर यस किंवा यस लागला असेल तर तो केवळ V1च असतो. V1 आहे म्हणून एम इजर घ्याच. म्हणजे आयला एम लागतं. एम. आणि याचा V3 करा. वेक्सेट. झालं. काहीच त्याच्यामध्ये नाही. VEXED वेक्सेट. ओके. म्हणजेच या ठिकाणी ES काढलं जातं आणि ES काढलं जातं आणि ED लावलं जातं. एवढंच फक्त आहे. सो खूप इझी आहे. नेक्स्ट. हा महत्वाचा आहे. ही मेड अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी. कट प्लस. फटाफट घ्या. कट प्लस. ही मेड अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी. ही मेड अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी. ओके. वेक्सेस बाय युअर बिहेवियर नाही बेटा. आधीचं जे आहे ना त्याला V3 करावं लागेल की नाही? याला V3 करावं लागेल ना. आय एम वेक्सेड बाय युअर बिहेवियर. याला V3 करावं लागेल. याला ES आलेला आहे. ES आहे म्हणून तो V1 आहे. हा ES काढून ED करायचा आहे. बस झालंय आन्सर. ओके. आलं बघा. हर्षनं पद्धतशीर दिलेला आहे. आय वॉज वेक्सेड बाय युअर बिहेवियर. नेक्स्ट. हा महत्वाचा आहे. ही मेड अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी. सुरुवात कशाने होणार आहे? अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी. आता या ठिकाणी काय करता तुम्ही बघा कट प्लस बाय ही मी इथपर्यंत तुम्हाला सपोर्ट केला आणि V3 सुद्धा तुम्हाला सांगतो की V3 मेडच येतं. इथं काय घ्यावं लागेल? येते. तर तुम्ही फास्ट पैकी राईट आन्सर देऊ शकता. अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी स्पेस मेड बाय हिम. त्या स्पेस मध्ये तुम्हाला काय टाकायचं? ओके. फटाफट. रेश्मा, राजेश जे विद्यार्थी नव्याने जुळलेले असेल त्यांना सांगू इच्छितो की निश्चित शेवटपर्यंत थांबा. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. कारण की या इंग्लिशमुळे तुमची लीड वाढणार आहे. तुमचे मार्क्स वाढणार आहे. जे तुम्हाला आतापर्यंत 5-10 मार्क्स कमी पडलेले आहे त्याची भरपाई या लेक्चरमुळे निघू शकते. ओके. सो तुमच्या फायद्याची गोष्ट आहे म्हणून तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर बघायचं. आणि मी टाईप वाईज शिकवत असल्या कारण फक्त माझ्या क्लासमध्ये तुम्हाला रीडिंगच करता आलं पाहिजे फक्त. अर्थ आला नाही तरी चालतं. ओके. सो आलेला आन्सर बघा वॉच मेड. अगदी राईट आन्सर सगळ्यांकडून आलेला आहे. अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी वॉच मेड बाय हिम. अ व्हेरी रिमार्केबल डिस्कवरी वॉच मेड बाय हिम. लास्ट क्वेश्चन. ओके लास्ट क्वेश्चन नव्हे. हा ओके
18वा घ्या. लास्ट क्वेश्चन, हा लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. मॅनर्स रिव्हील कॅरेक्टर. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. सिंपल प्रेझेंट टेन्सचं म्हणजेच हा V1 आहे. आता तुम्ही करू शकता. फटाफट फटाफट फटाफट. मॅनर्स रिव्हील कॅरेक्टर. मॅनर्स रिव्हील कॅरेक्टर. ओके. एंडचा हा सेंटेन्स आपण घेऊया. त्याच्यानंतर मी तुम्हाला सिरीज देतो. त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढायचे आणि ते करून बघायचे. ते करून बघायचे. निश्चितच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. 7709119501 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करा किंवा प्रत्यक्ष माझ्याशी बोला. तुमच्यामध्ये जर काही डिफिकल्टीज असेल तर ते माझ्याशी शेअर करा. मी त्याच्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग सांगू शकतो. ओके. होऊ शकतं की एखाद दुसरी गोष्ट तुम्हाला नाहीच जमत असेल. इंग्लिश पूर्णतः जमत असेल, मात्र एखाद दुसरा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नाही जमत असेल. मग तुम्ही मला सांगू शकता की सर हे टॉपिक आधी घ्या बरं. आमचे हे लवकर कंप्लीट झाले पाहिजे. हां. असं तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. 7709119501 वर तुम्ही निश्चितच कॉल कराल. कराच कॉल. मी तुमच्याला प्रत्यक्ष उत्तर देण्यास तत्पर असेल. फक्त कॉल हा दुपारी करू नका. कॉल जर करायचा असेल तर तुम्ही मला 5 ते 6च्या दरम्यान करा आणि सकाळी तुम्ही 10च्या आधी केव्हाही करा. एवढी फक्त विनंती आहे. कारण या सेशनमध्ये मी शाळेमध्ये असतो. शनिवार, रविवारी मात्र तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. दुपारच्या सेशनला. चला. आता हे आधी आपण हे करूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. तर आन्सर काय येतं? कॅरेक्टर्स येणार आहे. कॅरेक्टर. नंतर बाय मॅनर्स येणार आहे. बाय मॅनर्स. ओके, एवढंच सर. बाय मॅनर्स. ओके सर, राईट आहे. मात्र हा V1 असल्या कारणाने इथं कॅरेक्टरला काय लागतं रे मित्रा? इज लागतं. बघा तुमचं आन्सर आलेलंच पण आहे. इज रिव्हील्ड. REVEALED रिव्हील्ड. म्हणजे कॅरेक्टर इज रिव्हील्ड बाय मॅनर्स. असं राईट आन्सर आलेलं आहे. आता आपण स्क्रीनशॉटसाठी तुम्हाला म्हणजे स्क्रीनशॉट म्हटल्यापेक्षा अनपेक्षितपणे होमवर्क. आता मी तर ते तुम्हाला चेक करायला येणार नाही. म्हणून मी तुम्हाला होमवर्क सेंड करतो. याचा पण सेंड करतो आणि आधी झालेल्या टाइपचा पण सेंड करतो. म्हणजे आज आपण चेन द वॉइसचे 5 टाइप अभ्यासलेले आहे. 5 आणि मोस्टली 10 टाइप्स. उद्याच्या लेक्चरमध्ये चेन द वॉइस एंड होणार. त्याच्यानंतर मग सिरीज सुरू राहील तुम्हाला क्वेश्चनची. ओके. आतापर्यंत आपण क्लॉज कंप्लीट केलं. आतापर्यंत आपण डिग्री कंप्लीट केलं. आतापर्यंत आपण आर्टिकल कंप्लीट केलं आणि उद्या चेंज द वॉइस कंप्लीट होणार. म्हणजे 4 चॅप्टर आपले कंप्लीट होते. म्हणजे ज्यावेळेस नंतर मी सीरीज घेऊन येणार, कशाची? क्वेश्चन सीरीज घेऊन येणार, त्यावेळेस तुम्ही झालेले लेक्चर्स बघा किंवा झालेला रिवाइज करा किंवा एखाद्या बुक्समधून तुम्ही ते रिव्हिजन मारा आणि तुम्हाला ते सहज साध्य होणार. माझे सीरीज मधले क्वेश्चन तुम्हाला येईल. क्वेश्चन सीरीज येणार आहे. ओके. प्रत्येक चॅप्टरवर. नेक्स्ट. आता तुम्ही स्क्रीनशॉट करा. करायचं स्क्रीनशॉट. मी वाचेपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट करायचा आहे. The cat killed the mouse. The boy made a kite. A sudden noise frightened the horse. I see a dark cloud. The dog chased the sheep. The cat drank all the milk. The old gentleman taxes snuff. Columbus discovered America. His teacher praised him. The boy teased the dog. The police arrested him. The hunter shot the tiger. Joy opened the door. The policeman caught the thief. Somme threw a ball. असं करत करत एंडिंग वर जातो, कारण तुम्ही स्क्रीनशॉट मारलेला असेल. वी प्रोहिबिटेड स्मोकिंग. वी प्रोहिबिटेड स्मोकिंग. हे तुम्हाला होमवर्क आहे. कशाचं? सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य, म्हणजेच फक्त एकच वर्ब कट झालेले वाक्य. त्याचवाला हे होमवर्क आहे. त्याच्यामध्ये 2 टाइप्स येतात. सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक टाइप आणि सिंपल पास्ट टेन्सचा एक टाइप. आपण एकच टाइप लक्षात घेऊ. एक दिसलं की कट मारलं तो टाइप आपला. नेक्स्ट आणखी तुम्हाला याच्यावाला होमवर्क देतो. आणखी होमवर्क घ्या. हे सुद्धा महत्वाचं आहे. सेम त्याच्याच आहे, कारण की 50 सेंटेन्स आहे त्याच्याशी रिलेटेड. ते 50 सेंटेन्स तुम्ही सोडवून बघा. स्क्रीनशॉट केलेले आणि निश्चित मला जरी सेंड केलं तरी चालतं. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही सेंड केलं तरी मी बघणार की मित्रांनी जे आपले युट्यूबवर जे सक्रिय विद्यार्थी आहेत ते सुद्धा काहीतरी होमवर्क करतात. म्हणून याचे आन्सर माझ्या याच्यावर पाठवले तरी चालतं. 7709119501 वर पाठवले तरी तुम्ही तुमचे मी ऍक्सेप्ट करा. ओके 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 ओके. यस यस करा लवकर फटाफट. हा पण स्क्रीनशॉट मारा. स्क्रीनशॉट करायला 1 मिनिट. तो पद्धतशीर दिसत नाही का रे? जे नसेल दिसत ते राहू द्यायचं. फक्त जे जे दिसत असेल ते तुम्ही स्क्रीनशॉट करा. ओके 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 सर. ओके. हा कांता, थँक्स.
व्हिडिओला लाईक करत चला. व्हिडिओला जर निश्चित लाईक केलं ना, तर मलाही असं वाटतं, की नाही बाबा आपलं लेक्चर विद्यार्थ्यांना आवडतं. आपण याच्यामध्ये अशी-अशी सुधारणा करायला पाहिजे. खूप काही चांगलं-चांगलं शिकवायला पाहिजे विद्यार्थ्यांना. असं असं नवीन असं हुरूप येतं म्हणून लाईक करत चला. नेक्स्ट हे 2 स्क्रीनशॉट्स तुम्हाला दिले. नंतर मग आणखी तुम्हाला एक स्क्रीनशॉट देतो बघा. ते करायसाठी बघा आपलं जे झालेलं आहे ते. हे बघा हे झाले होते ना आपल्याला म्हणजे मॉडेल्सचे म्हणजे शॉल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, बी, माईट, मस्टचे याचं तुम्ही होमवर्क घ्या. ओके बघूया आहे का तर? ओके आहे. हे घ्या. She can write a letter. He will write an essay. All the stranger in the vicinity could hear the words. The passenger ते माझ्या याच्यात येतं का रे? हं. हे पण टाइप हे करा. She can write a letter. He will write an essay. पासून तर I should buy a novel. Students should study all lessons. म्हणजे आज आपण 3 टाइप्स अभ्यासले. काल सुद्धा आपण 3 टाइप्स अभ्यासले. कोणकोणते अभ्यासले सर? एक म्हणजे बघा काय-काय झालं बघा. सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स झाले, सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स झाले 2, सिंपल म्हणजेच मॉडेल्सचे सेंटेन्स झाले. जे काय असेल ते झालं आपल्याला. उद्या लेक्चर हे आपलं कंप्लीट होणार. कारण की उद्याच्या सेशनमध्ये उरलं-सुरलं चेंज व्हायचे जे टाइप्स आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. निश्चितच 3 ते 4 टाइप्स राहिलेले आहेत. महत्त्वाचे टाइप्स आणि ते महत्त्वाचे टाइप तुम्हाला शिकवलं म्हणजे 7-8 टाइप्स जर तुम्हाला शिकवले, तर त्या 7-8 टाइपपैकी तुम्हाला सेंटेन्स येणार आहे. यातलंच सेंटेन्स येणार आहे. कुठलं दुसरीकडचे सेंटेन्स पण येणार आहे 100% सांगतो. यातलेच सेंटेन्स येणार आहे. कारण 25-25, 50-50 तुम्हाला होमवर्कसाठी देतो. हे होमवर्कसाठीच आहे. तोंडी-तोंडी सुद्धा तुम्ही असे त्याचे राइट आन्सर रिवाईज करत चला. ओके, चालेल. थांबूया आपण इथपर्यंत. इथेच मी थांबतोय. क्लास इथे एंड करतो. सांगितल्याप्रमाणे 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत आपण क्लास घेतला. उद्या पण आपण याच प्लॅटफॉर्मवर भेटणार आहोत. 9 वाजता क्लास सुरू करण्याचा प्रयत्न करेल. झालाच तर इकडे-तिकडे 10-5 मिनिटं इकडे-तिकडे होईल. 9:15 वाजेपर्यंत किंवा 9:30 वाजेपर्यंत तुम्ही निश्चितच माझी वेट कराल, अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला. आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला. जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि नवीन जर असाल या प्लॅटफॉर्मवर तर निश्चितच चॅनल सबस्क्राईब करा. ओके. थँक्स अगेन.